एक वाव रेसिपी। आज आपण डाएटची स्पेशल वाव रेसिपी बनवणार आहोत। जेव्हा आपण डाएट करत असतो तेव्हा आपल्याला फिश खाणे हे सांगितलं जातं। सो त्याच्यासाठी आज आपण स्पेशल फिशची डाएट रेसिपी बनवणार आहोत। इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे फिश घेऊ शकता, तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही घ्यायचे आहे तुमच्या इच्छेनुसार। इथे मी बांगडा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे बांगडा अवेलेबल नसेल, दुसरी कोणतीही फिश अवेलेबल असेल, तुम्हाला जी आवडत असेल तुम्ही ती फिश घेऊ शकता। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही फिश स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे, जेणेकरून याच्या पोटामध्ये जी घाण असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। तुम्हाला ज्या साईज आणि शेपमध्ये आवडत असतील त्या साईज आणि शेपमध्ये तुम्ही हे पीसेस कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला रेसिपी करायला सोपं जाईल आणि तुमच्या इच्छेनुसार सुद्धा ही रेसिपी होईल। डाएट करत असतो आपण तेव्हा आपल्याला लेस ऑइल आणि एकदम गरम मसाले वगैरे असलं खाण्यासाठी मनाई असते। सो अशा प्रकारे आज आपण लेस ऑइल आणि एकदम डाएटला आपल्याला हेल्पफुल होईल अशी ही रेसिपी बनवणार आहोत। सो अशा प्रकारे एका फिशचे मी इथे 4 पीसेस केलेले आहेत। इथे तुम्हाला एक पॅन घ्यायचा आहे किंवा तुम्ही कढई किंवा पातेलं घेतलं तरीही चालेल। त्यामध्ये आपल्याला अर्धा ते 1 चमचा तेल घालायचं आहे। इथे तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला बटर आवडत असेल तर। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे। हळद घालून झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। जास्त मीठ खाणं चांगलं नसतं आपल्या शरीरासाठी, बीपी आपला वाढतो। सो मीठ कमीच खा तुम्ही नेहमी। थोडीशी चव वेगळी लागली तरीही चालेल, पण मीठ हे कमीच असलं पाहिजे आपल्या जेवणामध्ये। सो अशा प्रकारे आता ही आपली हळद आणि मीठ तेलामध्ये फ्राय करून झालेली आहे। याच्यानंतर आपण जे मच्छीचे पीसेस केलेले आहेत ते पीसेस आपल्याला एक एक करून यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तुम्ही यामध्ये अख्खी सुद्धा फिश ठेवू शकता। जर तुम्ही अख्खी फिश ठेवत असाल तर त्या फिशला आपल्याला कट मारून घ्यायचे आहे, जेणेकरून जे आपण काही मीठ वगैरे लावत आहोत मच्छीला ते सगळं आतपर्यंत जाईल आणि छान अशी टेस्ट येईल। सो त्याच्यासाठी जर तुम्ही अख्खी फिश ठेवत असाल तर फिशला कट मारून घ्या चाकूच्या मदतीने। आणि जर तुम्ही अख्खी मच्छी नसेल ठेवत, अशा प्रकारे पीसेस करत असाल तर नाही कट मारले त्याच्यावरती तरीही चालेल, कारण या पीसेसमध्ये आतपर्यंत मीठ मिरची जाते। सो अशा प्रकारे हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला, डाएटमध्ये तुम्ही ही तुमच्या ॲड करा, जेणेकरून या रेसिपीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। सो अशा प्रकारे ही रेसिपी आपण तयार करत आहोत। तेलामध्ये अर्धा ते 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची जी वरची लेयर आहे ती छान अशी क्रिस्पी अशी थोडी तयार होते। आणि ती तेलामध्ये आपल्याला लगेच यामध्ये पाणी ओतायचं नाही, थोडंसं तेलामध्ये त्याला फ्राय होऊन द्यायचं आहे, जेणेकरून तुमची ही रेसिपी छान अशी चवीला लागेल आणि अजिबात असा फिशी असा स्मेल तुम्हाला येणार नाही। सो याच्यासाठी आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेत आहोत। याच्यानंतर तुम्हाला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। हे साधं पाणी घेतलेलं आहे, कोणतंही कोमट किंवा गरम पाणी नाही घेतलेलं। जे आपण साधं पिण्यासाठी पाणी वापरतो ते हे पाणी यूज केलेलं आहे। सो पाणी घालून झाल्यानंतर गॅस आपल्याला मोठा करायचा आहे। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इच्छेनुसार टाकू शकता। तुम्हाला जेवढी ही ग्रेव्ही तयार करायची आहे त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या। छान असं उकळून घ्यायचं आहे। मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटं तुमचा हा रस्सा तयार होतो। हे जे हळद आणि मीठ आहे जे हे तुम्ही लहान मुलांना सुद्धा ही रेसिपी देऊ शकता, जी आपण डाएटसाठी बनवत आहोत। सो ही लहान मुलांना सुद्धा चालू शकते अशी ही रेसिपी आहे। सो अशा प्रकारे एका बाउलमध्ये आपल्याला पहिल्यांदा पीस काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती असा रस्सा आपल्याला ओतायचा आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असा कलर आलेला आहे आणि टेस्टही खूप छान आहे। सो ही रेसिपी नक्की ट्राय करा। यामध्ये जर तुम्हाला डाएटमध्ये ब्राऊन राईस सांगितला असेल तर तुम्ही या मच्छीच्या रश्श्याबरोबर तुम्ही ब्राऊन राईस घेऊ शकता। जर तुम्हाला व्हाईट राईस सांगितला असेल तर तुम्ही व्हाईट राईससुद्धा घेऊ शकता, किंवा याच्याबरोबर तुम्ही भाकरी खाल्ली तरीही चालेल। खूप छान याची टेस्ट लागते। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।